संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पिंजऱ्यात टाकलेल्या आरोपींवर किती गुन्हे दाखल आहेत, कोणत्या आरोपीनं आतापर्यंत नेमके किती गुन्हे केले आहेत, सविस्तर पाहूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजत आहे आणि यातच खरं तर प्रत्येक आरोपीवरती यापूर्वी सुद्धा बरेच गुन्हे, जसे क्रिकेट मध्ये आकडे आहेत स्कोअरचे, तशा पद्धतीने हे आकडे कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतात। थेट सुरुवात करूया। प्रतीक घुले याच्यावरती 5 गुन्हे आतापर्यंत नोंद आहेत। जयराम चाटे याच्यावरती 3 गुन्हे नोंद आहेत। महेश केदार याच्यावरती 6 गुन्हे नोंद आहेत, तर विष्णू चाटे याच्यावरती 2 गुन्हे नोंद असल्याची माहिती कळते। त्याचबरोबर सुदर्शन घुले जो की मुख्य आरोपी याच्यातला मानला जातो, त्याच्यावरती 19 गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत आहे। वाल्मिक कराड ज्यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे, त्यांनी सरेंडर करण्यात आलं होतं, तर त्यांच्यावरती वाल्मिक कराडावर 15 गुन्हे दाखल असल्याचं कळत आहे। कृष्णा आंधळेवरती 6 गुन्हे दाखल आहेत, तर सुधीर सांगळे याच्यावरती 2 गुन्हे दाखल असल्याचं कळत आहे। म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पिंजऱ्यात टाकलेले हे आरोपी यांचं हे पहिलं कृत्य नाही आहे। त्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी बरेच गुन्हे केले आहेत, त्यातल्या काही गुन्ह्यांची नोंद झालेली आहे आणि अशा पद्धतीचे आकडे समोर येताना पाहायला मिळतात। प्रतीक घुलेवरती 5, जयराम चाटेवरती 3 गुन्हे नोंद आहेत, महेश केदारवरती 6, विष्णू चाटेवर 2 गुन्हे नोंद आहेत, सुदर्शन घुले याच्यावरती 19 गुन्ह्यांची नोंद आहे, वाल्मिक कराडावर 15 गुन्ह्यांची नोंद आहे, कृष्णा आंधळेवर 6 गुन्हे, तर सुधीर सांगळे याच्यावरती 2 गुन्हे याच्यापूर्वी नोंद असल्याची माहिती कळते आहे। या सगळ्या आरोपींना 14 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती। कोर्टामध्ये वाद प्रतिवाद सुद्धा सध्या चालू आहे, मात्र आता पुढे ही केस कशा पद्धतीने वळण घेईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। संघटित गुन्हेगारी अशा पद्धतीचा उल्लेख खरं तर कोर्टामध्ये केला गेला या सगळ्या गोष्टीला धरून, आणि जी हत्यारं होती संतोष देशमुख यांना मारताना वापरलेली, त्या हत्यारांना सुद्धा कोर्टामध्ये आता दाखवलं गेलं आहे। आता पुढे नेमकी या केसला कशा पद्धतीने वळण भेटल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचं जे काय आहे तर तो न्याय त्यांना मिळेल का, या गुन्हेगारांना फासावरती चढवलं जाईल का, आणि जो मुख्य आका आहे तो आका सुद्धा या प्रकरणामध्ये सापडेल का, अशा सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत। एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रभरातून कडकडून विरोध केला जातोय। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांची नावं या सगळ्या प्रकरणामध्ये कुठे ना कुठेतरी जोडली जात आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद हे सुद्धा अडचणीत असल्याचं बोललं जाते। मात्र अजूनही अद्याप त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत कसली घोषणा केलेली नाही आणि इकडून तिकडून फिरून विषय धनंजय मुंडे यांच्या बाजूलाच येऊन फिरतोय। मात्र जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांच्यावरचे हे गुन्हे जे आहेत तर ते आतापर्यंत बरेच नोंद असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे, त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।